हॅलो नमस्ते वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज मी गाजर मुळ्याचं चटपटीत लोणचं बनवणार आहे। हे तुम्ही खिचडीसोबत पराठ्यासोबत खाऊ शकतात। जे गाजर आणि मुळा खाण्याचा कंटाळा करतात तेही हे लोणचं आवडीने खातील। लोणचं बनवण्यासाठी मी 2 ते 3 गाजर घेतले, 2 ते 3 मुळा घेतले। तुम्ही गाजर आणि मुळ्याची क्वांटिटी हे तुमच्या चॉईसनुसार ठेवू शकता। गाजर मुळा छान स्वच्छ धुवून घ्यायचे, सुती कपड्याने पुसून घ्यायचे आणि त्याची साल काढून घ्यायची आणि नंतर आपल्याला हवे त्या शेपमध्ये कट करून घ्यायचे। मी गाजरचे 4 ते 5 तुकडे करून घेतले, मग त्यांना उभं पकडून छान छोटे छोटे तुकडे करून घेतले। मुळा खाल्ल्यामुळे तुम्हाला किडनी स्टोन कधीच होणार नाही। मुळा खाल्ल्याने पाचनतंत्र ठीक राहतं। मुळा खाणाऱ्यांना लिव्हरचा कधीच त्रास होत नाही। तसेच गाजर हे स्किनसाठी छान आहे। गाजरमध्ये व्हिटॅमिन ए असल्यामुळे डोळ्यासाठी छान आहे। गाजर हे रक्त वाढवण्यास मदत करते, त्यामुळे ज्यांना रक्ताची कमतरता आहे त्यांनी गाजर आवर्जून खायला हवं। गाजर मुळा कट करून झाल्यानंतर त्यांना 1 ते 1.5 तास असंच सुकू देणार आहे। त्यानंतर मी घेतल्या 5-6 हिरव्या मिरच्या, थोडा आल्याचा तुकडा, आल्याची साल काढून त्याला देखील बारीक कट करून घेतले। हिरव्या मिरच्या उभ्या कट करून घेतल्या। गाजर मुळा सुकतोय तोपर्यंत मी मसाला बनवून घेणार आहे। त्यासाठी मी गॅसवर कढई तापवायला ठेवली आहे। कढई तापली की त्यामध्ये 1 चमचा धने टाकायचे, 1 चमचा बडीशोप, 1 चमचा जिरं, 1 चमचा मेथी दाणे, अर्धा चमचा काळे मिरे आणि लवंग। मसाले थोडे गरम झाले की त्यामध्ये 1 चमचा मोहरी। मसाले कमी गॅसवर छान व्यवस्थित परतून घ्यायचे। मसाले आपल्याला जास्त भाजायचे नाही आहे। मोहरी थोडीफार तडतडली की गॅस बंद करून टाकायचा। आता हे सर्व मसाले थंड करून घ्यायचे। मसाला थंड होतोय तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊयात। मी कढई तापवायला ठेवली, त्यामध्ये मोहरीचे तेल टाकले। लोणचं बनवताना कधीही मोहरीच्याच तेलाचा वापर करा, त्यामुळे लोणच्याची चव छान लागते। तेल गरम होईपर्यंत आपण मसाला बारीक करून घेऊयात। लोणच्यासाठी मसाला बारीक करताना कधीही जास्त बारीक करू नका किंवा जास्त जाडही ठेवू नका। तेल कडक गरम झाले की गॅस बंद करायचा। त्यामध्ये टाकायची हळदी पावडर, मिरची पावडर। मिरची आणि हळदीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता। आता सर्व गाजर मुळा ह्या कढईमध्ये टाकून घ्यायचा आणि सर्व छान व्यवस्थित फिरवून एकजीव करून घ्यायचं। सर्व एकत्र करून झालं की मीठ टाकायचं। मीठ व्यवस्थित मिक्स करून झालं की त्यामध्ये टाकायचा आपण तयार केलेला मसाला। अशाच झटपट आणि चटपट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत एकदा मसाला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचा। मसाला एकत्र करून झाला की त्यामध्ये टाकायचा 2 लिंबूचा रस। लिंबूचा रस हा मी गाळून घेतलेला आहे। तुम्हाला हे लोणचे जास्त काळासाठी स्टोअर करून ठेवायचे असेल तर तुम्ही व्हिनेगर वापरू शकता। आता आपले लोणचे तयार आहे ना खूपच झटपट रेसिपी। तुम्ही हे लोणचे लगेच 1 तासाने खायला घेऊ शकता आणि जास्त काळ टिकण्यासाठी हे लोणचे फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचे आहे। रेसिपी कशी वाटली नक्की कळवा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।